मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव भवानी उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतीला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतीला हमी भाव मिळालाच पाहिजे. महाराष्ट्रात सर्वत्र शेतकरी कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटला गेला असताना सरकार केवळ आश्वासनांचाच पाऊस पाडत आहे, असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सोमवार दिनांक 22 जून रोजी कोपरगाव शहरात जोरदार डफहलकी वाजवत शेतकरी कर्जमाफीसाठी एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर नायब तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अट न लावता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, पीक विमा व नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी, शेतीमालाला हमी भाव देण्यासाठी सरकारने ठोस धोरण राबवावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या. शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. सरकारने आपली भूमिका तातडीने बदलली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शहर प्रमुख गगन हाडा व उपस्थित शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे दिला. दरम्यान नुकतेच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ठाकरे गटावर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटावर जोरदार पलटवार केला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख गगन हाडा, तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे, उपजिल्हा प्रमुख असलम शेख, संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे, मनोज कपोते, मुन्ना मनसुरी, माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव, माजी तालुका प्रमुख संजय दंडवते, विवेक कुलकर्णी, ऋषिकेश खैरनार, बाळासाहेब दोडकर, विजय गोरडे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. आपण सर्वजण कोपरगावच्या तहसीलदार यांना शेतकरी सरसकट कर्जमाफीचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. वास्तविक हे निवेदन देण्याची काही गरज नव्हती, कारण तुम्ही जर आठवत असाल 2 वर्षापूर्वी हेच मुख्यमंत्री फडणवीस काय सांगत होते, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा. आता कुठे गेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा? आता कोण करणार? ही कर्जमाफी नाही, यांनी जे दिले 31 जून पर्यंत कर्जमाफी, ही कर्जमाफी नाहीये. ही जर आपण जर पाहिली तर ही सक्तीची कर्ज वसुली हे सरकार करू राहिलं. कारण एकीकडे सांगतो का आम्ही तुम्हाला 50,000 अनुदान देणार, कोणाला? जे नियमित शेतकरी आहे, जे 3 वर्षापासून नियमित शेतकरी कर्ज खातं बार करतात त्या शेतकऱ्यांना. पण त्यांनी दुसरी एक अट अशी लावलेली आहे का जर समजा मी स्वतः कर्जदार आहे, माझं जर 3 लाख रुपये जर कर्ज असेल तर पहिलं मी ते 3 लाख रुपये भरायचं आहे, त्याच्यानंतरच मला 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजे ही कर्जमाफी नाहीये, ही कर्ज वसुली आहे. म्हणजे हे जे सरकार आहे हे पूर्ण वसुली सरकार मी म्हणतो. कारण यांनी शेतकऱ्यांना सोडलं नाही, यांनी व्यापाऱ्यांना सोडलं नाही, यांनी गोरगरिबांना सोडणार नाही. आणि फक्त यांचं लक्ष कुठं असेल? यांचं लक्ष फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार फोडणे, नगरसेवक फोडणे, पदाधिकारी फोडणे, हेच यांचं या ठिकाणी काम आहे. आणि दुसरं आपण जर बघितलं का शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फक्त 40,000 कोटी रुपये पाहिजे. पण आपण जर बघितलं तर या सरकारने स्मार्ट मीटरसाठी या सरकारने 96,000 कोटींची तरतूद केलेली आहे. अदानीचं जे स्मार्ट मीटर आहे हे अदानीचं आहे, आणि ह्या अदानीच्या स्मार्ट मीटरसाठी या केंद्र सरकारने 96,000 कोटीची तरतूद केली आहे. म्हणजे अदानीसाठी हे 96,000 कोटींची तरतूद करू शकतं, परंतु शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी फक्त 40 ते 45,000 कोटी लागतं. हे ते या ठिकाणी देऊ शकत नाही. या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, जर 30 सालानंतर जर संपूर्ण कर्जमाफी झाली नाही तर या कोपरगाव तालुक्यातले जे दोन्ही आमदार असतील, जे प्रतिनिधी असतील, त्यांना या कोपरगावची जनता सळकी पळ करणं केल्याशिवाय राहणार नाही. हेच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने आज डफली बजाव आंदोलन आम्ही आज तहसील कार्यालयामध्ये केलेलं आहे. खरं तर सगळ्यात आधी मी या भ्रष्टाचार सरकारचं जाहीररित्या निषेध करतो.
कारण की यांनी आतापर्यंत फक्त फसवेच कर्जमाफी केलेले आहे. एकमेव आपल्या अख्ख्या जगामध्ये जर कधी कोणी कर्जमुक्ती केली असेल तर ते एकमेव व्यक्ती फक्त श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केलेली आहे. आणि कुठल्याही अटी शर्ती न ठेवता फक्त त्यांनीच जो शेतकऱ्याचा सातबारा आहे तो कोरा केलेला आहे. आणि काय सरकारचं काही समजतच नाही. यांना आमदार, खासदार, नगरसेवक हेच फोडण्यामध्ये फक्त हे मग्न आहे. पण शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला यांच्याकडे अजिबात वेळ नाहीये. आणि काही आज जे आमचे फुटलेले, तुटलेले आणि फोडलेले खासदार आहे, याच मूडभर शिवसैनिकांच्याच जीवावरती ते खासदार झाले होते आणि निवडून आलेले होते. आणि ही शिवसेना मूडभर नाही. ज्या वेळेस हे शिवसेनेची वज्रमूठ बंदेल त्यावेळेस शिवसैनिक काय आहे हे 100% तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही सुद्धा शिवसैनिक काय आहोत हे सुद्धा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुरखे घातलेले शिवसैनिक नव्हे, आम्ही ओरिजिनल शिवसेना आहे. त्याच्यामुळं आमच्या नादाला लागायच्या वेळेस एकदा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि विचार करूनच बोललं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ठेकेदार आम्ही अजिबात 2 वर्ष आले त्या खासदाराने आम्हाला कधी कुठले ठेके दिले नाही किंवा कोणत्या आमच्या कामं केले नाही. आणि आम्ही सुद्धा कधी त्यांच्याकडे कोणते कामं घेऊन गेलो नाही. आणि जरी कधी काम घेऊन गेलेलं असेल तर त्यांनी कधी आमचे फोन उचलले नाही. त्यांना फक्त ठेकेदार पाहिजे आणि ठेकेदारांनी आमच्यावरती बोलू नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. दैवत आई तुळजाभवानी ज्यांनी हा सुंदर महाराष्ट्र घडवला, ज्यांनी या सुंदर महाराष्ट्रासाठी सगळं काही केलं, असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या या महाराष्ट्रामध्ये आज अशी हुकुमशाही चालू झालेली आहे की या हुकुमशाहीमुळे आज शेतकरी इतका परेशान झालेला आहे. या शेतकऱ्याला या कर्जमुक्तीतून मुक्त करण्यासाठी एकमेव असा मुख्यमंत्री होता की ज्याने उद्धव साहेबांनी 15 दिवसात कर्जमाफी दिलेली होती. आणि आज या सरकारने जून महिन्यामध्ये कर्जमाफी देतो म्हणून सांगितली. आज पाऊस नाही, दुष्काळाचं सावट, लोकांना खाते रिन्युअल करायचे, कर्ज भरायचं की नाही, वरचे पैसे भरायचे की नाही, असे लोकांपुढे प्रश्न असताना अजून कुठल्याही प्रकारे कर्जमाफीचं काही सर्क्युलर खाली आलेलं नाहीये. एक सर्क्युलर खाली शेतकऱ्यांपेक्षा त्यांना महत्वाचे दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडणे, आमदार फोडणे. शेतकऱ्याला कर्जमाफी देताना एवढे निकष लावलेले आहे की ज्यांना 19 मध्ये मिळाले त्यांना मिळणार नाही, ज्यांनी IT वर रिटर्न भरतात त्यांना मिळणार नाही, ज्याच्या घरी गाडी त्याला मिळणार नाही. मग तू कर्जमाफी देतो कोणला, कर्जमाफी कोणला द्यायची हे आधी तू ठरव, असं आमचं मुख्यमंत्र्यांना इथून म्हणणं आहे. आणि शेतकऱ्यांना 100% उतारा कोरा होईल, 100% कर्जमाफी झाली पाहिजे, कुठलेही निकष नाही पाहिजे आणि आमचा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे. आमदार खासदार फोडण्यामध्ये पैसे घालवण्यापेक्षा ते पैसे तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफीला वापरा. तुम्हाला सत्ता आहे पण एवढा सत्तेचा आवाज चांगला नाहीये. कुठंतरी थांबा आणि शेतकऱ्यांवर, जे बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यावर, इंडस्ट्रीजवर, सगळ्यांवर लक्ष द्या. कोपरगाव तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने डफली बजाव आंदोलन आम्ही केलं, जेणेकरून सरकारच्या या प्रतिनिधीला जाग आली पाहिजे. आज 20 मिनिटं झाले परंतु आज तहसीलदार साहेब इथं नाही, पण नायब तहसीलदार सुद्धा अजून अर्धा तास झाली तर आलेले नाही. त्यांचा मी पहिले जाहीर निषेध करतो. राहिली ही गोष्ट कोपरगाव शहरात जे 2-3 दिवसापूर्वी म्हटले काही ठेकेदार का मूडभर शिवसैनिक, अरे ह्या मूडभर शिवसैनिकांनीच त्या खासदाराला लाखाच्या मताने निवडून आणलं. जो शिवसैनिक निवडणुकीत घराघरापर्यंत पोहोचतो आणि लोकांना पक्षाचे आणि मशाल चिन्हाचे महत्व पटवून सांगतो, तेव्हा लोकांचं मत परिवर्तन झालं. आणि जर आमचे हे गद्दार फोडून तुम्हाला जर एवढे तुमचं बहुमत असताना परत आमच्यासारखे पक्ष, छोटेसे पक्ष किंवा मूडवर पक्षाचे खासदार तुम्ही फोडता कशाला? कारण त्या खासदारामार्फत तुम्हाला ठेके घ्यायचे. 4 वर्ष नाही झाले तुम्हाला. आणि तुम्ही कोणाचे माणसं कोपरगाव तालुक्याला माहितीये, तुम्ही कोणाचे आतून बाहेरून जे जमलेले तुम्ही सगळे ठेकेदार कंपनी, हे सगळे पाकिटवाले, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, परंतु या सरकारने विरोधी पक्ष नेता सुद्धा जे जनतेचे गाऱ्हाणे मांडू शकतो, सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या वेदना मांडू शकतो, परंतु साधी विरोधी पक्ष नेत्याची सुद्धा या सरकारने नेमणूक होऊ दिलेली नाही. म्हणजे या सरकारचं काम काय, कोणी बोलायचंच नाही. शेतकऱ्याने बोलायचं नाही, व्यापाऱ्याने बोलायचं नाही, आम्ही करल ती पूर्व दिशा. येऊन जाऊन काही झालं का, अदानी आणि अंबानी यांच्यासाठी जे सरकार काम करतं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना विना अटीसह कर्जमाफी मिळावी म्हणून आज कोपरगाव तालुका व शहर शिवसेना, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख गगन आडासल, सर्व पदाधिकारी असतील, उपजिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकाऱ्यांनी आज
शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी मिळाली पाहिजे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा सभागृहात मांडण्यासाठी विरोधी पक्ष नेते पदाची सुद्धा नेमणूक सरकारने करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, परंतु ते करत नाही. म्हणून आज पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या कोपरगाव तहसीलदारांच्या मार्फत आम्ही कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जमलेलो आहे. सरकारने या शेतकऱ्यांची जी अवहेलना चालवली त्याच्या निषेधार्थ आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने हे निवेदन देण्यास आलेलो आहे. तसं पाहता या सरकारला लाज वाटली पाहिजे. यांना आमदार खासदार फोडण्यामध्ये रस आहे, परंतु शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यात रस नाही. असा शेतकऱ्याचं गाडलं पाहिजे कुठेतरी आणि जनतेने जागृत झालं पाहिजे. पुढच्या वेळेस यांचं एक सुद्धा सीट येता कामा नये, कारण हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर तुम्ही काय करणार आहे? हे व्यापाऱ्यांचे पाहता तो धीरूभाई अंबानी बिंबानी यांचं ते महत्व करतात, पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. अशा सरकारचं आम्ही सर्व शिवसैनिकांतून जाहीर निषेध करतो.